नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या द रिअल टेक या चॅनलवर. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन व्हिडिओ महाराष्ट्रातील पशुपालक मित्रांपर्यंत पोचवत असतो. नवनवीन माहिती या चॅनलद्वारे आपण देत आहोत. जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा आपला विषय आहे मुक्त संचार गोठा. की मुक्त संचार गोठा हा गायींसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वात आपल्या गोठा नियोजनामधील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मुक्त संचार गोठा. आपण तब्बल 2 गुंठ्यामध्ये या मुक्त संचार गोठ्याचं नियोजन केलेलं आहे आणि पूर्णपणे 2 गुंठ्यामध्ये आपला मुक्त संचार गोठा आहे. वेगवेगळे 2 कंपार्टमेंट केलेले आहेत की भविष्यात ज्यावेळेस आपण कारवडी संगोपन करतो त्यांच्यासाठी एक वेगळा कप्पा, गायींसाठी एक वेगळं सेक्टर, अशा पद्धतीनं 2 सेक्टर आपण या मुक्त संचार गोठ्यामध्ये केलेले आहेत. मी सर्वप्रथम आपल्याला माझा मुक्त संचार गोठा दाखवतो. हे पहा, अशा चारी बाजूने आपण जाळी मारून व्यवस्थित रीतीने हा मुक्त संचार गोठा केलेला आहे. गायींसाठी मुक्त संचार हा गोठा हवाच. जर मुक्त संचार गोठा असेल तर गायी एकदम अतिशय स्ट्रेसफुल राहतात. गायींचा ताणतणाव मुक्त होतो. हे अशा पद्धतीने इथं जाळी आहे आणि हा पूर्णपणे आपला 2 गुंठ्यातील मुक्त संचार गोठा. मुक्त गोठा असल्यामुळे गायींचा ट्रेस असेल, गायीवरील ताण असेल तो पूर्णपणे कमी राहतो आणि फ्री वातावरणामध्ये या गायी अतिशय सदृढ राहतात, निरोगी राहतात. गायींना होणारे आजार असतील किंवा वेगवेगळ्या ज्या समस्या पशुपालक मित्रांना दुग्ध व्यवसायात येतात त्या भरपूर समस्या ह्या मुक्त संचार गोठ्यामुळे कमी होतात. मुक्त संचार गोठ्यामध्ये गायी मनसोक्त अशा त्यांना जेव्हा पाणी प्यायचं तेव्हा पाणी पिऊ शकतात. त्यांना आराम करायच्या वेळेस ते आराम करतात. आत्ता गायींचा मध्ये जायचा टाईम आहे, तो सगळ्या गायी अशा गेटजवळ येऊन थांबलेल्या आहेत. आपलं मुक्त संचार गोठ्याचं नियोजन हे भविष्यासाठी आणि पुढच्या आपल्या गोठ्यात तयार होणाऱ्या कारवडीसाठीही आपण केलं होतं की या 2 गुंठ्यामध्ये एका सेक्टरमध्ये गायी आणि एका सेक्टरमध्ये कारवड, अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि हळूहळू आपण पुढे जात आहोत. मुक्त संचार गोठामध्ये गायी हवं तशा राहू शकतात, हवं तशा फिरू शकतात आणि या मुक्त संचार गोठ्याचा फायदा की दूध भरपूर निघणे, तसेच गायी ह्या निरोगी राहणे. मस्टेटिस सारख्या आजाराचं प्रमाण हे मुक्त गोठ्यामुळे पूर्णपणे निघून जातं. नंतर ताप असेल किंवा बाकीचे काही आजार असतील तर ह्या मुक्त गोठ्यामुळे हे आजार स्वाभाविकता येतच नाहीत. त्यामुळे पशुपालक मित्रांनी आपल्याला ज्यावेळेस आपण दुग्ध व्यवसायाचं, गायी पालनाचा सुरुवात करतो, डोक्यामध्ये आणतो, तर सर्वप्रथम आपण मुक्त गोठा करणं हा खूप गरजेचं आहे. मुक्त गोठ्याशिवाय हा दूध व्यवसाय प्रॉफिटेबल नाही असं म्हटलं तरी वावगं नाही. कारण मुक्त संचारमुळेच गायी ह्या सुदृढ राहतात, निरोगी राहतात. मी वारंवार एक गोष्ट सांगू इच्छितो की या मुक्त संचार गोठ्यामुळे गायीमधील ताणतणाव पूर्णपणे गाय निरोगी राहते. तिला हवं तसं संचार करू शकते.